लाडकी बहीण हे योजना जेव्हापासून लागू झाली त्यामुळे जिल्ह्यामध्ये गर्दी दिसत आहे। आणि यामुळे कसं आहे ना, जे त्यांच्यावर जे कागदपत्राची पूर्तता आहे ते पुरी करू शकत नाही। यामध्ये एखाद्या महिलाचा जीव जाऊ शकते अशी परिस्थिती आहे। यामध्ये संपूर्ण कर्मचाऱ्याचा टॉप कम आहे आणि जे या योजनेचे जे ऑनलाईन करणं आहे नारी शक्ती ते वेबसाईटही चालत नाही। आणि ऐन टायमावरच मुख्यमंत्री मोदयांनी इलेक्शनच्या टायमी ही योजना आणली का? हे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा योजना का नाही आणली हे आमचा मोठा प्रश्न आहे। का असंच गरिबाला चॉकलेट भेटणार का? यांना आता आचारसंहिताला थोडेसे दिवस बाकी आहे, तर त्या आचारसंहितामध्ये आता त्यांचे व्हेरिफिकेशन फॉर्म करण्यामध्ये हे फॉर्म त्यांना लाभ भेटणार का? हे आमचा मोठा प्रश्न आहे। आमची एकच मागणी आहे मुख्यमंत्री महोदयांना, हे यांना मरेवरी हे योजना कंटिन्यू ठेवा, नाहीतर तुम्ही फक्त इलेक्शनसाठी टाईमपाससाठी लाडकी बहीण योजना अशी ठेवा नको, हे आम्ही आता निषेध करतो। आणि एकही महिला वंचित राहिली नाही पाहिजे यावर ह्या योजनेवर आमचं नियंत्रण आहे। त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबाचे मुख्य सचिव यांना भेट दिली आहे आणि जो ॲप आहे नारी शक्ती तो ॲपवर फॉर्म भरला जात नाही आहे। कोणत्याही सेतूवाल्याला आजवरी जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले नाही आहे, हे आमचे आरोप आहे। एकही गरीब नारी महिला वंचित राहिली नाही पाहिजे आणि त्यांना आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँकेच्या पासबुकच्या अलावा त्यांना काहीच मागण्यात यावे नाही, ही आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे। जन्माच्या दाखल्यासाठी घुमत आहे, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी घुमत आहे, आदिवासीसाठी हे काहीच लागावं नाही। फक्त 3 गोष्टीच्या आधारावर यांना योजनेचा लाभ देण्यात यावे, नाहीतर आम्ही संपूर्ण महिला घेऊन रस्त्यावर उतरणार आणि मुख्यमंत्री साहेबांचा निषेध करणार। मुख्यमंत्री साहेबांनी फक्त इलेक्शनसाठी योजना आणायची होती तर आधी आणायची होती। आम्ही आता खंत निषेध करतो। वादा केला आहे तर पुरा वादा मुख्यमंत्री साहेबांनी करण्यात यावे, एकही महिलाला वंचित ठेवण्यात यावे नाही। जय गुरुदेव।